तो का सांगणं माहिती तू कानुबाई माता की जय. आपल्या खानदेशाचं आराध्य दैवत ज्यांना आपण कानबाई उत्सव म्हणतो, हा उत्सव साधारणतः श्रावण महिन्यामधील नागपंचमी येते. नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी संपूर्ण खानदेशमध्ये हा उत्सव अतिशय आनंदाने सर्व आपले नागरिक अतिशय थाटामाटात साजरा करत असतात. साधारणतः शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस त्या स्थानिक प्रथेनुसार हा उत्सव चालतो. त्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे आजचा रविवारचा दिवस, नागपंचमीनंतरचा येणारा पहिला रविवार. कानबाई म्हटले की हा उत्सव फक्त आपल्या खानदेश पुरता मर्यादित आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की 2 प्रतिमा या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. त्यातील एक प्रतिमा ते म्हणजे आदित्यनारायणाचं रूप आहे. रविवार म्हटलं की सूर्यनारायणाची पूजा करत असतो, ते म्हणजे आदित्यनारायण. आपल्या सर्वांवर सूर्याची कृपा कायम राहावी, कारण की सूर्यप्रकाश जर नसेल तर पृथ्वीवर अंधकार पसरेल आणि अंधार जर पृथ्वीवर असला तर कुठलाच सजीव जिवंत राहू शकणार नाही. म्हणून आपल्यावर सूर्यनारायणाची कृपा कायम राहावी म्हणून त्याचं सुद्धा पूजन आदित्यनारायणाच्या रूपात आपण करतो. दुसरी प्रतिमा जी आपल्या समोर आहे ती म्हणजे कानबाईच्या रूपातली प्रतिमा आहे. अशी मान्यता आहे की कानबाई म्हणजे कानभाई म्हणजे साधारणतः कृष्ण जे आहे, कृष्ण भगवान यांची जी धर्मपत्नी आहे रुक्मिणी, किंवा कोणी कोणी राधा म्हणतं त्यांची प्रेयसी, याचे ते प्रतिकात्मक रूप त्या ठिकाणी आहे. त्याचं सुद्धा प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जातं. साधारणतः चौरंगावर 2 कलश ठेवून त्या कलशांमध्ये 2 नारळ ठेवलेले असतात कलशांवर, आणि त्या दोन्ही नारळांचं आपल्या भारतीय परंपरेनुसार त्यांना सजवलं जातं. जसं नारळाचं रूप म्हणजे त्याला पगडी वगैरे फेटा घातलेला असतो, आणि कानबाईचं रूप म्हणजे तिला सर्व अलंकार त्या ठिकाणी घातलेले असतात. अशा प्रकारचा कानबाईचा उत्सव आपल्या साधारणतः जळगाव, धुळे, नंदुरबार आणि काही नगरचा भाग या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये नागरिक साजरे करत असतात. या उत्सवाचं एक महत्त्व म्हणजे की आपण आता बघतो की काही आता नोकरी व्यवसायानिमित्त आपले बरेचसे जे कुटुंब आहेत ते स्थलांतरित झालेले असतात. तर या उत्सवाच्या निमित्तानं बाहेरगावी आपले जे सर्व नातेवाईक असतात ते सर्वजण एकत्र येत असतात, आणि याचं जो नैवेद्य असतो तो पुरणपोळीचा नैवेद्य असतो. म्हणजे साधारणतः प्रत्येक घरातील पुरुषांचं 1 मूठभर धान्य असं घेऊन, आणि या ठिकाणी ते सर्व पीठ दळलं जातं आणि ते संपेपर्यंत तो नैवेद्य आपल्याला खावा लागतो. साधारणतः पुरणपोळी असेल, त्यानंतर नारळ म्हणून एक असतं आपलं, साधारणतः चना डाळ जी असते, चना डाळीचं महत्त्व याच्यामध्ये आहे की ते नारळ तयार करून ते नारळ प्रसाद म्हणून आपण भक्षण करत असतो. आणि सर्व आपले जे बाहेरचे नातेवाईक असतात ते सर्व एकत्र येतात. म्हणजे साधारणतः गुण्यागोविंदाने समाजामध्ये गुण्यागोविंदाने नांदला पाहिजे, एकोपा राहिला पाहिजे कुटुंबांमध्ये, म्हणून या दिवसाचं महत्त्व आहे. अशा प्रकारे कानबाईची पूजा आपण सर्वत्र खानदेशामध्ये साजरी करत असतो. जय कानबाई माता की जय.